एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। बुधवार दिनांक 8 जुलै रोजी सिन्नर तालुक्यात एकूण 18 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने सिन्नर तालुक्यात आता कोरोना रुग्ण संख्या ही 200च्या पार गेली असताना दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत गेल्या 2 दिवसात 18 रुग्णांची भर पडल्याने आता कोरोना रुग्णांची संख्या 202 इतकी तर बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही 135 वर पोहोचली आहे। सिन्नर तालुक्यात बुधवार दिनांक 8 जुलै रोजीच्या दिवशी सुमारे 18 रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून शहरात त्यातील 6 रुग्णांची नोंद झाली आहे। ग्रामीण भागातील चास या गावी सर्वाधिक 6 रुग्ण, पांडुर्ली येथील 1, पास्ते येथील 4 रुग्ण आढळून आले आहे। तर शहरातील उद्योग भवन, वृंदावन नगर, विजयनगर, कापसेमाळा येथे प्रत्येकी 1 रुग्ण तर मुक्तेश्वर नगर येथे 2 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत। त्यातच मंगळवार दिनांक 7 जुलै रोजी 6 रुग्ण हे कोरोनामुक्त करून त्यांना घरी सोडण्यात आले, तर बुधवार दिनांक 8 जुलै रोजी 12 रुग्ण हे कोरोनाला हरवून घरी परतले आहे। यावेळी सर्वांची टाळ्याच्या गजरात घरवापसी करण्यात आली। या प्रसंगी अनेकांनी सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयातील सर्व स्टाफचे आभार मानले। खूप खूप आभारी आहे येथील पवार मॅडम, खैरनार सर, बालराव सर यांनी वैयक्तिक लक्ष देऊन आम्हाला स्वप्नात पण वाटत नव्हतं आम्ही एवढ्या लवकर बरे होऊन इतक्या बाहेर पडू। मला एक स्वप्नच वाटतंय की मी इतक्या 3-4-5 दिवसात बरं होऊन बाहेर निघतोय हॉस्पिटलच्या। खूप खूप धन्यवाद पूर्ण स्टाफचे। तेव्हा रविवारी झाली बरं का, समजे टेप तुरी देणे हे वाढणे हे कशाची नाही, समजा खाणं पिणं व्यवस्थित, चहा पाणी काहीच नाही, ताण तून काहीच नाही भेटलं। मस्त झालं, जेवायचं शिर झालं, गोड झालं। हा सेवा झाली भरपूर। आलोपासून आज 4-5 दिवस झाले पवार मॅडमने आम्हाला सेवा केली, आमची क्लिअर केलं, आम्हाला क्लिअर करून आज आम्ही बाहेर चाललो। सर्व साफसफाई करणाऱ्या प्रथम मी प्राधान्य देतो त्यांना, नंतर सर्व डॉक्टरांचे अभिनंदन करतो, त्यांनी आम्हाला भरपूर ट्रीटमेंट वगैरे व्यवस्थित दिलेली, नंतर चहा पाणी वगैरे जेवण पुरवणारे सर्वांचं अभिनंदन करतो। मी आरोग्य विभागाचे मनापासून पूर्ण आभार मानतो। त्यांनी मला वेळेपूर्ण सहकार्य केलं, त्याच्यामुळं आज मी मोकळ्या मनाने माझ्या कुटुंबात घरात परत जाऊ लागलो। त्यांनी असं सगळ्यांना सहकार्य करावं आणि सगळ्यांच्या एकदम जो रोग आहे लवकरात लवकर काही निर्णय घ्यावा। यावेळी रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार यांनी एकीकडे तालुक्यात वाढत असलेल्या रुग्णांबाबत चिंता व्यक्त करत दुसरीकडे दिवसागणिक कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांबाबत समाधान व्यक्त करत नागरिकांनीच योग्य काळजी घेऊन या संसर्गाला दूर ठेवावेत अशा सूचना देत मार्गदर्शन केले व येथील रुग्णालय आता रुग्णसंख्येने पूर्णतः भरले असल्याचे सांगत काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात आले। एसएन न्यूज साठी अक्षय गायकवाड। आत्ताच आपण बघितलं की आज सिन्नर DCHC येथून आपण 18 रुग्णांना डिस्चार्ज दिलेला आहे। पूर्णपणे हे रुग्ण बरे होऊन आज आपल्या घरी जात आहे। त्यांना कुठल्याही प्रकारचा आज त्रास असा काही नाही, पण तरीही आपण त्यांना एक घरी गेल्यानंतर काय काळजी घ्यायची या संदर्भात आपण त्यांना सर्व मार्गदर्शन केलेले आहे। या व्यतिरिक्त जर कुणाला रुग्णांना घरी गेल्यावरही काही त्रास झाला तर त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या सरकारी डॉक्टरांकडे संपर्क साधावा आणि याचबरोबर जे काही मागच्या आठवडाभर केसेस वाढत चालले आहेत त्या अनुषंगाने प्रत्येकाने स्वतःची काळजी ही घरी व्यवस्थित घ्यावी हीच सर्वांना एक म्हणजे कळकळीची विनंती आहे। आपल्या भागामध्ये किंवा आपल्या हॉस्पिटलमध्ये बऱ्यापैकी रुग्णांना म्हणजे उपचार केल्यानंतर त्यांचा ट्रीटमेंटला चांगला आपल्याला प्रतिसाद मिळत आहे, परंतु जे डायबिटीज किंवा BPचा ज्यांना त्रास आहे किंवा जे 60 वर्षाच्या वरील रुग्ण आहे त्यांनी तसेच गरोदर मातांनी स्वतःची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून म्हणजे करोना जो या हाय रिस्क ग्रुप व्यतिरिक्त इतरांना झाला तर त्याची रिस्क थोडी कमी असते, पण या हाय रिस्क ग्रुपमध्ये जर करोनाची लागण झाली तर त्यांना जास्त प्रमाणात त्रास होण्याची शक्यता असते। त्यामुळे या गटातील व्यक्तींनी स्वतःची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे आणि कुठल्याही प्रकारे मनामध्ये भीती न बाळगता कुठली लक्षणं सुरू झाल्यानंतर ते न लपवता आपल्या डॉक्टरांचा सल्ला लवकरात लवकर घ्यावा, जेणेकरून उपचार लवकर सुरू करून आपण त्यावर मात करू शकतो। हे सर्वांना आजच्या या अनुषंगाने मी सांगू इच्छिते। धन्यवाद।